काळजीने जीवाला घोर लागलाय हो, म्हणून तिची चौकशी करायला आली. मला खरं खरं सांगा, पांडुरंगाची आण आहे तुम्हासनी. कशी आहे माझी जानकी? तुम्ही नका काळजी करू. जानकी इथे खूप सुखात आहे. काय ग, काय शोधतीयस? माझी एक वस्तू हरवली. नाव सांगशील का? नाही म्हणजे आपण एकत्र शोधू, सोपं जाईल. नाही नको, पुन्हा त्यावरून घरात तमाशा नको. पुन्हा तमाशा म्हणजे घराच्या किल्ल्या हरवल्यास तू. तुम्हाला कसं कळलं? मी पुन्हा तमाशा म्हणलीस म्हणून. गेल्या वेळेला हरवल्यास तेव्हा एकदा तमाशा झाला होता ना घरात. तुमची रात्रीची अजून उतरली नसेल. मी तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी डिस्टर्ब्ड आहे. म्हणजे जानकीसाठी आणि गण्यासाठी सुद्धा. ते दोघं या घरात राहतात, पण ते या घरातले आहेत का हा एक वादाचाच मुद्दा आहे ना. बाबा, जानकी तुमच्या नावाचं कुंकू लावते, पण ती तुमची कोण आहे हे तरी माहितीये. यावेळी भाऊबीजेला मी गण्याला ओवाळलं, पण माझा भाऊ शाळेत का जात नाही हेही मला माहित नाही. का बाबा, मला गण्याच्या ऍडमिशन विषयी तुमच्याशी बोलायचंय. मी वाकनीस काकांशी बोलले तसं. आर यू मॅड? माझी मलाच लाज वाटायला लागली. कुठल्या विश्वासाने किल्ल्या दिल्या मी तुझ्या हातात? आत्या, ज्या गोष्टीची ज्यांना किंमत नाही त्यांच्या हातात त्या गोष्टी देऊच नये. घे. आणि आता कोणातरी योग्य माणसाला दे. या चाव्या मला मिळाल्या नाहीत ना, तर काय काय करणार? पुन्हा घर सोडून बॅग भरून ठेवली तुझी, निघायचं असेल तर चल. खड्ड्यात गेल्या तुमच्या चाव्या आणि खड्ड्यात गेला तुम्ही सगळे किल्लेदार. बोल रे. युगंधरा मॅडम कडनं आलोय सांगाव घेऊन. मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत तुमचं जे काय नाव आहे ते मागं घ्यायचं. नाही नको. अगं घे. तुझाच हक्क आहे त्याच्यावर. या नाही त्या कारणाने या किल्ल्या तुझ्या जवळ आल्या. डोक्यावर परिणाम झालाय का तुमच्या बाईंच्या? त्यांना म्हणावं उपचार करून घ्या. उद्या राजांची बातमी पेपरात आल्यावर कुणावर उपचार करावा लागेल याचा जरा विचार करा.